गूळ आणि शेंगदाणा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं, तेच ते गोल गोल लाडू ना. पण आज आपण लाडूला देऊया थोडीशी सुट्टी, कारण प्रत्येक वेळी लाडू खाऊन खाऊन आपण बोर झालेलो असेल. तर आज आपण बनवूया इथे गूळ आणि शेंगदाण्याची अशी खमंग अशी पोळी. तर मी इथे पावभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना आपण खरपूस असं भाजून घेऊयात. शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर आपण यांना मिक्सर वाटे बारीक करून घेऊया. मी इथे पावभर सेंद्रिय गूळ पण घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करत आहे. त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये हा गूळ आपण टाकून परत एकदा त्याला फिरवून घेऊया, म्हणजे हे मिश्रण एकजीव होईल. आणि मी यात थोडंसं दूध टाकत आहे, कारण ती स्टफिंग आतमध्ये भरताना थोडीशी ओली असली पाहिजे. मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यात थोडंसं घालत आहे मीठ आणि मॉईनसाठी घालत आहे तूप आणि थोडंसं पाणी टाकून आपण थोडंसंच पाणी टाकून आपण घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घेऊयात. तर हा झालेला आहे आपला पिठाचा गोळा तयार. आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूया. तर 10-15 मिनिटे झालेली आहेत. मी इथे एक पिठाचा गोळा तोडलेला आहे आणि त्याला अशी एक वाटी तयार केलेली आहे त्याची, आणि हे गूळ शेंगदाण्याची स्टफिंग यात भरून आपण याची छान अशी पोळी लाटून घेऊयात. तर आपला तवा इकडे तापलेला आहे आणि आता ही पोळी आपण लाटून झालेली आहे, त्यावरती खरपूस अशी छान तूप लावून भाजून घेऊयात. गूळ शेंगदाण्याची पोळी तुम्ही ट्राय केली का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि ट्राय केली नसेल तर एक वेळेस नक्की ट्राय करा. खाण्यासाठी पौष्टिक पण आहे आणि स्वादिष्ट पण आहे. आणि आपल्या सुगरण अर्चना या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर या झालेली आहे पहा, टम्म अशी फुगलेली आपली गूळ आणि शेंगदाण्याची पोळी तयार आहे. तर आपण यावरती अशी मस्त तुपाची धार टाकून ही पोळी अगदी नंबर 1च लागते. तुम्ही खाऊन पहा नक्की. आवडली असेल तर नक्की परत एकदा लाईक करायला विसरू नका.